मोहोळ तालुक्यात ग्रामीण भागातील शेतरस्ते व बांधफोडी या तक्रारी मोठ्या प्रमाणात आहेत, तर अपघातांचे प्रमाण ही मोठे आहे. एका वर्षात 749 जणांचा अपघातात मृत्यू झाला. या बाबी अतिशय गंभीर असून यावर सर्व वरिष्ठांच्या व शहरवासियांच्या मदतीने उपाययोजना करणार असल्याची माहिती मोहोळ पोलीस ठाण्याचे नूतन पोलीस निरीक्षक बाजीराव पोवार यांनी दिली. मोहोळ पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक हेमंत शेडगे यांची पुणे ग्रामीण येथे बदली झाली. त्यांच्या जागी पोलीस निरीक्षक पोवार यांनी पदभार घेतला आहे. त्यावेळी वार्तालाप कार्यक्रमात ते बोलत होते. पोलीस निरीक्षक पोवार म्हणाले, अनेक व्यापाऱ्यांनी दुकानाच्या बाहेर वाहतुकीला अडथळा होईल असे स्टँड बोर्ड लावले आहेत. ते त्यांनी काढून घेऊन रस्ता मोकळा करावा, अन्यथा कारवाईला सामोरे जावे लागेल. महिन्यातून एकदा सर्व खाते प्रमुखांची बैठक आयोजित करून शहरातील अडचणीवर काय उपाययोजना करता येतील यावर चर्चा घडून आणणार आहे. नगर परिषदेला कोट्यवधीचा निधी शासनाकडून प्राप्त होतो, मात्र शहरात गल्लोगल्ली घाणीचे साम्राज्य आहे. त्यामुळे सर्वसामान्यांचे आरोग्य धोक्यात येते, रोगराईचे प्रमाण वाढते. त्यासाठी नगर परिषद प्रशासनाशी चर्चा करून उपाययोजनाबाबत त्यांना सूचना देणार आहे. शहरातील व शहराबाहेरून येणाऱ्या दुचाकी व चारचाकी वाहनांना नंबर प्लेट नसल्याचे निदर्शनास आले आहे. ही बाब अत्यंत गंभीर आहे. एखादा अपघात झाला तर कायदेशीर प्रक्रियेला मोठी अडचण होते. अपघातात मरण पावलेल्याचे व जखमीचे कुटुंब उघड्यावर पडते. त्यासाठी जिल्हा वाहतूक शाखा व मोहोळ पोलीस ठाण्यातील वाहतूक शाखा यांच्या संयुक्त विद्यमाने राष्ट्रीय महामार्ग, पालखी मार्ग या ठिकाणी धडक कारवाईची मोहीम येत्या 2 ते 3 दिवसात सुरू करत वाहने जप्त करणार असल्याचेही पोलीस निरीक्षक पोवार यांनी सांगितले.